नमस्कार मंडळी, अभिमोरे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पण आज आपण भेटणार आहोत अस्मिक दादाला, नवी मुंबई लावणी सम्राट, लावणी भूषण अस्मिक कामटे यांना. दादाचा मला कॉल आला होता, एक प्रोजेक्ट आहे दादाकडे, सो त्याबद्दल मीटिंग होणार आहे. दादानी मला कन्सिडर केलं, त्यासाठी मी दादांना खूप खूप थँक्यू म्हणतो. आणि या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल की हे प्रोजेक्ट काय आहे. अस्मिक दादांसोबत आता आपण मीटिंगला जातो आहे, सो प्रोजेक्ट नक्की कसा होणार आहे, काय त्याची भव्यता कशी आहे, कशाबद्दल आहे तो प्रोजेक्ट, या बाबतीत सगळी माहिती या ब्लॉगमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्ही कंटिन्यू राहा या ब्लॉगला. आणि हो, या ब्लॉगद्वारे नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. अस्मिक दादाने सांगितल्याप्रमाणे आपण डीमार्टजवळ आलो आहे. नेरूळच्या डीमार्टजवळ आपण थांबलो आहे. थोडा थोडा पाऊस पण येतो आहे. अस्मिक दादा कधी येतो आहे की भिजायला लावतो आहे, बघूया. फायनली दादा इज हिअर. फायनली खूप लेट आलोय. नाही बच्चीच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती, तिकडे गेलो होतो अचानक. दादाला आपण भेटलो आहे. आता पुढचा जे काय असेल, दादा आपल्याला कुठे घेऊन जात आहेत ते आपण आता ब्लॉगमध्ये बघत राहू. अस्मिक दादासोबत आरती मॅमच्या स्टुडिओला गेलो. सविस्तर शो नेमका कसा असणार आहे आणि त्यातील सादरीकरण, प्रॅक्टिसचे शेड्यूल्स, टेक्निकल्स आणि प्रयोगाचा दिवस इतपत सगळ्या गोष्टींची माहिती अस्मिक दादाने मला दिली. आणि लागलीच दादानी एक एक डान्स कोरिओग्राफ करायला सुरुवात केली. बरे, या शोचं वेगळं पण म्हणजे संपूर्ण शो हा लाईव्ह होणार आहे. म्हणजेच गायन, वादन आणि नृत्य तिन्ही गोष्टी एकसाथ रंगमंचावर होणार आहेत. आणि ह्या शोचं नाव असणार आहे वारसा माझ्या महाराष्ट्राचा. आजपासून नृत्य कलाकारांच्या सरावाला सुरुवात होणार होती. रंगदेवताचं पूजन करून या सरावाची सुरुवात झाली. एखादी कला, कौशल्य, सादरीकरण किंवा कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे करता यावा, त्यासाठी त्याची वारंवार तयारी करून घेतली जाते. त्यालाच तर सराव म्हणतात. आणि तो खूप जास्त महत्त्वाचा असतो, कारण उत्तम सादरीकरणासाठी सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्त आवश्यक असते. अस्मिक दादाने बऱ्याचशा बारीक-सारीक गोष्टी अगदी बसून शांतपणे बारकाईने समजावून सांगितल्या. याचा फायदा असा होतो मित्रांनो की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे नेमकं समजतं. कारण एकाच वेळी 80 कलाकार जेव्हा स्टेजवर असतात ना, तेव्हा त्यांच्या विंग्स, त्यांचे विविध गाण्यातील प्रॉपर्टीज आणि ऐनवेळी कोणती खबरदारी घ्यायची, हे सगळंच सांभाळून घ्यावं लागतं. आणि हे सगळं अगदी सोप्या शब्दात दादाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं. हे इतकं सर्व चालू असताना शोच्या तिकीट्स बुकिंग पण आल्याच. त्या सर्व सांभाळून आज अस्मिक दादा, मी आणि आरती मॅम आम्ही लालबागला कॉस्ट्युमसाठी जाणार होतो. आम्ही निघालो तेव्हा तितकासा पाऊस नव्हता, पण मुंबईमध्ये येताच पावसाने झोडपून काढलं. पण नशिबाने पावसाने नंतर आराम घेतला. भूक लागली. कोरिओग्राफी डन बाय आरती पानसरे आणि सिंगर अस्मिक कामटे. अशा सुंदर सादरीकरणानंतर आम्ही गेलो लालबागमधील माझघरमध्ये.
त्यांचा ॲम्बियन्स इतका छान आहे की गावीच आल्यासारखं वाटलं. देवळी, दिवा, माडी, कौलं आणि जेवण तर अस्सल कोकणीच. जेवणावर ताव मारला आणि पुढच्या कामासाठी निघालो. अभि माझ्या सगळ्यात लावणीची सुरुवात पहिल्यांदा साडेशिवची दादाकडे 2008ला. अच्छा. त्याच्या आधी मी दर्शनाची साड्या घालायचो. खरं तर रश्मिक दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लावणीची सुरुवात 2008मध्ये केली. त्यांच्या आधीपासूनच RR ड्रेसवाला हे या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी खूप ठिकाणी त्यांची कला सादर केली आहे आणि त्यातील काही मोजक्याच कलाकारांची कात्रणं त्यांनी त्यांच्या दुकानात चौबाजूने भिंतीवर लावलेली आहेत. तुम्ही पाहू देखील शकता. रश्मिक दादामुळे आज मला अशा ठिकाणी भेट देता आली. किती गंमत आहे ना. आज फायनल टेक्निकल रिहर्सल्स म्हणजेच रंगीत तालिमेचा दिवस. या शोमधील सर्व नृत्य, गायन, लाईट्स, टेक्निकल सपोर्ट्स जे सर्व कलाकार भाग घेणार होते त्या सर्वांसोबत संपूर्ण कार्यक्रमाची प्रॅक्टिस होणार. रोहनदादा आणि प्रितेशदादा हे दोघेही स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज किंवा कृष्ण कन्हैया अशा अनेक रूपात आपल्यासमोर येत असतात. रश्मिक दादाच्या मनात खूप मोठी घालमेल चालू आहे, कारण हे शिवधनुष्य पेलायचं होतं. त्यात थोडं मूड फ्रेश म्हणून गायकांनी छान गीत देखील सादर केला. कॉस्ट्युम्स वाटून झाल्यानंतर दिवसाच्या शेवटी प्रयोगात लागणाऱ्या प्रत्येक प्रॉपर्टीज तयार आहेत ना याची शहानिशा केली. कावड, देवी, अब्दागिरी, झेंडे, नौका इत्यादी सर्वच गोष्टी आणि स्टुडिओचा निरोप घेतला. नमस्कार मित्रांनो, आज तो क्षण आला आहे ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. म्हणजे 5 ऑगस्ट. तब्बल 70 ते 80 कलाकार दिवस रात्र अहोरात्र ज्या प्रयोगासाठी, ज्या शोसाठी मेहनत करत होते, तो आज दिवस आला आहे. कालच आपली टेक्निकल रिहर्सल्स झाली आणि प्रामुख्याने म्हणजे वारसा माझा महाराष्ट्राचा रश्मिक दादा आणि आरती पानसरे मॅम यांनी खूप जास्त मेहनत केली आहे. आणि आज वारसा माझा महाराष्ट्राचा या शोचा आज पहिला प्रयोग होणार आहे, तोही विष्णुदास भावे वाशी नाट्यगृहामध्ये. खूप जास्त एक्सायटेड आहे. मी पुन्हा रंगमंचावर जातो आणि याचं पूर्ण श्रेय मी रश्मिक दादा यांना देईल. ह्या कपड्यांमध्ये का तर ते कळेल नंतर. पण कलाकाराचं कसं आहे, आधी कॉस्ट्युम्सचे ट्रायल्स असतात. सो कॉस्ट्युमचा ट्रायल म्हणून जरा एका डान्समध्ये मी आहे. उलगडा मी आत्ताच करणार नाही, तुम्हाला कळेलच. रश्मिक दादा वारसा माझा महाराष्ट्राच्या या ID वरून तुम्हाला त्या सगळे अपडेट कळतीलच. आणि कॉस्ट्युमचं ट्रायल जरा घेतो आहे. 2-3 वाजता पुढे निघायचं आहे वाशीला. आपले प्रॉप्स रात्री टेक्निकल रिहर्सलनंतर खूप जास्त लेट झाला. आपल्या प्रॉपर्टीज असतात, वल्ले झाले, तलवारी झाला, झेंडे झाले, होडी झाली, खूप जास्त खूप सारे प्रॉप्स असतात. त्याची तयारी केली. रश्मिक दादा, आरती मॅम हे सगळे त्याच गोष्टीमध्ये बिझी आहेत. खूप टीमनी सपोर्ट केला आहे खूप जास्त. आणि हे जे पूर्ण हा जो घाट आहे पूर्णपणे टीमवर्कचा एक खूप छान असा नजराणा आणि टीमवर्क बोलतात ना ते ह्यामध्ये दिसणार आहे. आणि खूप मोठे दिग्गज या प्रोग्रामसाठी येणार आहेत. आणि स्वतः रामानंद सर यांचं लाईव्ह गाणं होणार आहे आणि त्यावर आम्ही नृत्य कलाकार नृत्य सादर करणार आहोत. आणि याचा
एक चान्स मिळाला तो पण अस्मिक दादामुळे. सो थँक्यू बोलेन अस्मिक दादा. आणि काय ट्रायल्स चालू आहे. आता आपण भेटूया डायरेक्ट विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये. We are on now. We are on. वासुदेव, आमचे वासुदेव गोड वासुदेव. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अंतिम प्रज्वलन करायचं आहे. डेडिकेटेड माणूस. आपल्याला विनंती असेल
रात्रीचे 1:45 झालेत मित्रांनो आणि आत्ता जस्ट आमचा शो संपला आहे. खूप दमलो आहे, आवाजावरून तुम्हाला कळत असेल. खूप छान मी माझा पूर्ण 100% प्रयत्न केला आहे की या रंगमंचावरती मी माझं जे सादरीकरण आहे पूर्ण मनाने देईल. या अनुषंगाने मी ते प्रयत्न केला आहे आणि थोडाफार व्हिडिओज मुवमेंट्स म्हणता येईल, कारण की हा प्रयोग असा आहे वारसा माझा महाराष्ट्राचा. ते तुम्ही तिकीट काढून नाट्यगृहात येऊन बघण्यासारखा हा प्रयोग आहे. सो सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवल्या तर त्याचं आणि एवढ्या 80 ते 90 कलाकारांचा तो अपमान ठरेल. सो त्यासाठी थोडीफार झलक आमचे अस्मिक दादा यांची आणि सगळेच कलाकार, आरती मॅम त्यासुद्धा सगळेच कलाकार सगळ्यांनी उत्तम केलं आहे. रामानंद सर म्हणजे दिग्गज कलाकार आलेत. तन्मय पाटेकर असतील, लावणीचे मोठे मोठे कलाकार इथे आलेत. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्या गुरुतुल्य आहेत ते मलासुद्धा सुभाष नकाशे सर ते सुद्धा आले होते. खूप दिग्गज लोकांनी या शोचं तिकीट काढून आलेत ते लोक. सो अस्मिक दादा आणि आरती पानसरे मॅम यांनी खूप प्रयत्न करून, खूप मेहनत घेऊन, अहोरात्र मेहनत घेऊन हा प्रयोग, हा थाट उभा केला आहे. सो यापुढे आमचे हे प्रयोग चालूच राहणार आहेत आणि यासाठी सगळ्यांनी ह्या अभि मोरे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलद्वारे मी अपील करेन की खरंच असे प्रयोग आणि हा प्रयोग तुम्ही वारसा माझा महाराष्ट्राचा हा जो थाट आहे, हा जो प्रयोग आहे तो पाहण्यासाठी नाट्यगृहात इथून पुढे जेव्हा पण असेल, वारसा माझा महाराष्ट्राचा इंस्टाग्राम ID आहे, त्यावर अपडेट येत राहतील. माझ्याकडून पण देखील तुमच्यापर्यंत ते अपडेट्स पोचतील. महाराष्ट्राचे उत्तम गायक शाहीर रामानंद सर यांनी देखील लाईव्ह गायन इथे केलं आहे. बरेचसे म्युझिशियन होते, खूप छान छान कलाकार इथे प्रेझेंट होते. इन्स्ट्रुमेंटल टीम जी होती, गायन टीम जी होती, अप्रतिम होते. आणि हो, आमचे या शोचे अँकर होते ओंकार आणि RJ कोमल. अप्रतिम दोघांनी काय निभावलं आहे. गिव्ह अँड टेक जे असतं आणि जी एक स्टोरी लाईन मेंटेन केली, शो पूर्ण हा प्रयोग असा धरून ठेवला होता पब्लिकमध्ये, तो ओंकार आणि RJ कोमल या लोकांनी अप्रतिम अशी जी सांगड बांधली होती ना, या पूर्ण शोची जी सांगड बांधली होती अस्मिक दादानी, आणि ती सांगड अस्मिक दादाच करू शकतो. म्हणजे दिग्गज कलाकार आणि जे तळागाळातले कलाकार यांना घेऊन हा प्रयोग करणं, आणि तेही अवघ्या 2-3 दिवसात अस्मिक दादाकडेच होऊ शकतं. ह्या रंगमंचावरती अस्मिक दादा, रोहन पाटील, आरती पानसरे, गौरव, खूप छान सगळ्यांच्या या आणि आमचे इंडस्ट्रीमधले कलाकार प्रणय असेल, चिमाने असेल, निलेश चिमाने, अजून पण प्रसाद, राज, पूनम, मेघा, शीतल, नेत्रा, मयुरी, माझी स्टुडंट राहिलेली कैवल्या, यांच्यासोबत मी हा मंच शेअर केला. याचं मला चान्स दिला तो म्हणजे अस्मिक दादा कामटे यांनी. सो अस्मिक दादाला सुद्धा लव यू, धन्यवाद दादा. अक्षरशः 4 ते 5 वर्षानंतर मी रंगमंचावर आलो आहे. सो याचं पूर्ण श्रेय मी अस्मिक दादाला देईल. त्याच्या योग्य ह्या रंगमंचावर येण्यायोग्य त्यांनी मला समजलं आणि ही संधी दिली. सो काळजी घ्या आणि आत्ताच येणाऱ्या प्रयोगाचा अवतान धाडतो आहे. प्रयोगाला नक्की या. अभि मोरे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओज आणि सगळे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि हो, कमेंट्स जरूर करा. जय महाराष्ट्र.